आज जाऊया कलर्स मराठीवरच्या बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये. कमाल थीम आहे. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. खरं तर इकडे आलेल्या सगळ्या स्पर्धकांच्या नशिबाचा गेम हा जेन्युइनली पालटत असतो आणि प्रत्येकजण एक वेगळी इमेज घेऊन येतं, प्रत्येकजण एक वेगळी इमेज घेऊन बाहेर जातं. पण या घरात येणं, हे घर पाहणं हा जेन्युइनली एक वेगळा अनुभव आहे. तर मी आत्ताच आली आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि आल्या आल्या यंदा इथे तुळशी वृंदावन मला दिसलं नाही आहे, पण युजली इथे तुळशी वृंदावन असतं, ते आता नाही आहे. बाल्कनी पण आहे वरती, मी जाणार आहे तिथे. पण आपण तिथं एक एक गोष्टी बघूयात, कारण मला खूप उत्सुकता आहे तुम्हाला हे अख्खं घर दाखवायची आणि कसं बनवलं आहे उमंग कुमार सरांनी, कसं बनवलं आहे हे सांगायची खूप उत्सुकता आहे. सो हा आहे स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलला किती मस्त डेकोरेट केलं आहे बघा, किती भारी डेकोरेट केलं आहे. एक एक रंग इतका छान दिसतो आहे. तुम्ही येत आहे इकडनं स्विमिंग पूलच्या इकडनं, झाल्यावर स्विमिंग पूलच्याच बाजूला आहे ती म्हणजे जिम. आणि आज ॲक्च्युली माझा वर्कआउट झाला नाही आहे, सो मला खूप आवडेल इकडे वर्कआउट करायला, पण वेळेचं बंधन आहे त्यामुळे. खूप अनेक कलाकार मी असं ऐकलं आहे की जे या सीझनमध्ये येत आहेत ते खूप फिटनेस कॉन्शियस आहेत आणि कलाकार म्हटल्यावर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे जेन्युइनली लाईफस्टाईलचा एक भाग असतं आणि ते करावंच लागतं. त्याच्यामुळे जिम हा खरं तर खूप महत्त्वाचा भाग आहे या घरातला. आणि इथे वेट्स आहेत, ट्रेडमिल. हे एक भारी आहे की एवढ्यांदा बिग बॉसची सीझन झाली, 6वं सीझन आपण बघतोय, पण जिमची जागा बदलली नाही आहे, ती हीच जागा आहे. सो तुम्ही जिम सेक्शनमधनं इथून पुढे याल तर एक जिना आहे वरती जायला, तिथे आपण नंतर जाऊया. पण तुम्ही इकडे बघा, बिबट्या, वाघ, सिंह, हत्ती, सगळ्या प्राण्यांचे पोस्टर्स आहेत तिथे, सगळ्या प्राण्यांचे. देन आतमध्ये अगेन एक सोफा. बेस्ट मेमरीज आर वन वी मेक टुगेदर असं इकडे या ट्रेवर लिहिलं आहे, जो मला इथे दिसला. वा, क्रीम कलरचा छान आहे सोफा. आणि इकडे पण ना दार आहे, पण ते हे उघडत नाही उघडत, जस्ट शो. असा हा दाराचं एक मस्त इथे रचना केली आहे. देन इकडनं तर मेन एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्यासाठी, त्या साईडला जाऊया. या ते बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट इतकी मस्त आहे. वन मोर सोफा, कॅमेरा. मी आज इतका त्रास दिला आहे सगळ्यांना, मी सांगू नाही शकत. हे मस्त असं छान डिझाईन केलं आहे. आणि आत्ता जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ना, बिग बॉसच्या घरात आल्या आल्या एंट्रीला तुम्हाला काय दिसणार. कधी लिंबू मिरची असते, कधी काय असतं, वेगवेगळ्या गोष्टी आपण या घरामध्ये पाहिल्या. यावर्षी एंट्रीला तुम्ही आत आल्या आल्या तुमचं स्वागत बघा कोण करणार आहे. एक मोठं लॉक आहे ज्याला चावी लावलेली आहे, ज्याची थीम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, दरवाजे. घरामध्ये आल्या आल्या तुमच्या समोर काय दिसतं हे खूप महत्त्वाचं असतं. याआधी आपण लिंबू मिरची बरंच काय काय बघितलं. यंदा हा मोठा ईगल तुमचं स्वागत करणार आहे आणि बिग बॉस लिहिलेलं मोठं लॉक आहे ज्याला चावीसुद्धा आहे. आणि तुम्ही जर बघाल ना आजूबाजूला दरवाजे, खिडक्या आणि प्राणी बघा. तिथे बघ बिबट्याचा फोटो, अजून एक इकडे पण बिबट्या आहे उजव्या साईडला. सो असे छान आल्या आल्या तुम्हाला प्राणी बघायला मिळणार आहे त्या घरामध्ये. तुम्ही जिथे कुठे बघाल ना छान अशी नजर जाईल तिकडे तुम्हाला प्राण्यांचे पोस्टर्स बघायला मिळतील, डोळ्यावर पट्टी बांधलेले चेहरे बघायला मिळतील. सो ॲक्च्युली मी आधी तुम्हाला गार्डन एरिया दाखवून घेतला, आता मी तुम्हाला बाल्कनीमध्ये घेऊन जाणार आहे, जिथून जायला अशा मस्त या गार्डन एरियामधनं पायऱ्या आहेत. या माझ्याबरोबर बाल्कनीमध्ये. मला हे जी काही प्राण्यांची थीम आहे, दरवाजे खिडक्या थीम आहे. आणि ना कसं असतं, अनेकदा ना आपण इंटिरियरच्या नावावर खूप गोष्टी भरत जातो किंवा
खूप भरमसाठ कलर वापरला जातो. खरं तर आपण कोणीच नाही होत उमंग कुमार सर यांचं काम जज करणारे किंवा टिप्स देणारे त्यावर, पण आय मस्ट से की इतकी सटल कलर्स किंवा इतकं सटल इंटिरियर. हे बघा, इथे पण एक मांजर बघते आपल्याला इथून. सो पायऱ्यांवर पण छान प्राणी आहे, तिकडे डॉग आहे, इकडे ससा आहे. असं करत करत प्राणी बघत बघत पायऱ्या चढत चढत मी आले आहे बाल्कनी एरियामध्ये. आणि बिग बॉस हे बघा इकडे लिहिलंय छान. इथून वाचायला सुरुवात करूया आपण. हे बघा, ग्रीन कलरमध्ये सुंदर मोठंच्या मोठं लिहिलंय बिग बॉस. हे गॅलरीमध्ये आहे आणि इकडे पण 2 चेअर्स आणि एक सोफा आहे. तर इथे पण या गार्डन एरियामध्ये पण एक सोफा, 2 सोफा चेअर आहेत. आणि इकडनं व्ह्यू आहे, घरातला थोडासा व्ह्यू आहे इकडनं आणि पूर्ण गार्डन एरियाचा व्ह्यू आहे. इकडे बघा, हा घोडा आहे या पोस्टरवर आणि म्हणजे खिडक्या, दारं की एक बिल्डिंग काइंड ऑफ टेक्स्चर त्याला दिलेलं आहे आणि त्याच्यातनं हे घोड्याचा चेहरा दिसतोय. अगेन वन मोर मिरर. मी आज इतक्यांदा स्वतःचा चेहरा बघितला आहे मिररमध्ये. वाव. तर हा असा सुंदर मस्त गार्डन एरिया आणि तिकडनं व्ह्यू आहे, हा गार्डन व्ह्यू आहे. सो या गार्डन एरियामधला हा आणखीन एक सेक्शन. इथे मस्त वेगवेगळ्या कलरचे दरवाजे आहेत आणि बसायला खूप छान जागा आहे. पिंक कलरचा फ्लोरल सोफा आहे इकडे. आहा, वाव. हे बघा, अगेन एक सेंटर टेबल, कॅन्डल्स, असा हा सेक्शन आहे या साईडचा. आणि ना इकडे ना एक दरवाजा आहे. आपल्याला अनेकदा मुख्य दरवाजा दिसतो की जिथून ते आत येतात किंवा आपल्याला कन्फेशन रूमचा दरवाजा दिसतो. त्यानंतर असे बरेच हिडन दरवाजे असतात जे आपल्याला अनेकदा दिसत नाहीत. आपण ते असतात, कोण कुठून एंट्री करतं बाहेर जातं माहीत नाही. तसा हा एक दरवाजा आहे इथे. अशा प्रकारचं हा गार्डन एरिया आहे. तर आणि इकडे पण सोफा सेक्शनच आहे. ॲक्च्युली ना टास्क जास्त गार्डन एरियामध्ये होता, त्याच्यामुळे गार्डन एरिया हा आपण खूप सतत बघत असतो एपिसोड्समध्ये. तुम्ही रिलेट कराल एक एक गोष्टी. इकडे पण छान सोफा सेट आहे. इकडे डोळे आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट हेच दर्शवते की आमची नजर आहे तुमच्यावर. सो असा हा टोटल एरिया आहे या साईडचा गार्डन एरिया. इथे वरती बघा केवढ्या लाईट्स लावल्या आहेत, म्हणजे आपल्याला जे व्हायब्रेट दिसतं ना, इतकं इतकं व्हायब्रंट दिसतं. इथे बघा सगळ्या लाईट्स लावलेल्या आहेत वरती. सो गार्डन एरियामध्ये ही जागा आहे एक बसण्यासाठी इथे केलेली. इतकी मस्त केली आहे त्यांनी. जंगल, प्रॉपर जेन्युअनली जंगल गार्डनचा फील इकडे दिलेला आहे. इथे पण फ्लोरल सोफा आहे लाल कलरचा. ॲक्च्युली हा राणी कलर आहे आणि तिथे हे मस्त. मी दरवेळी येते ना बिग बॉसच्या घरामध्ये तेव्हा मी हे अशा छान छान हे घर आणि या सगळ्या वस्तू बघून जाते. पण जेव्हा ॲक्च्युली सीझन चालू होतं, टास्क चालू होतात, तेव्हा या सगळ्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. खरंच लक्ष जात नाही, बिकॉज आपण एवढे त्या गेममध्ये असतो. मस्त छान अशी एक ही सेक्शन आहे बसण्यासाठी. इकडे पण दरवाजा आहे बघा आतमध्ये. 800 खिडक्या, 900 दारं. प्रत्येक दरवाजा तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहे, तुम्हाला काहीतरी धक्का देणार आहे, हे सगळेजण म्हणतात आहेत. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. आता कुठल्या दरवाजातनं जेन्युअनली काय होणार याचा काहीच अंदाज नाही आहे. आम्हालाच घरामध्ये आल्या इतके सरप्राईजेस मिळाले. तसंच हे काहीतरी असं आहे. आता मी जाते बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये आणि
इतके सुंदर रंग, इतकं सुंदर कॉम्बिनेशन हे मी जेन्युअनली पहिल्यांदा बघते आहे. आणि आर्ट डिरेक्टर ओमन कुमार खरं तर यांचं खूप कौतुक आहे. काय रचना केली आहे घराची. तुम्ही कुठेही बघाल ना, कुठे उभे राहाल, फोटो फ्रेमही इतकं मस्त लाईटिंग किंवा इतका सुंदर या घराचा सेटअप केला आहे. या माझ्याबरोबर आतमध्ये बघा, सुंदर लाल कलरचं कार्पेट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवाजा उघडणार आपण जे काही ऐकतोय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळतं. इथे कार्पेटवर पण बघा, कार्पेटवर पण दरवाजा आहे. यावेळी एक सरप्रायझिंग गोष्ट आहे ती म्हणजे ही एक इथे रूम दिसते एक्स्ट्रा काचेची. ती का आहे जेन्युअनली ते आम्हाला अजून सांगितलेलं नाही आहे. जेव्हा ॲक्च्युली शो चालू होईल तेव्हा खरं तर कळेल की हिचा उपयोग काय आहे. दार उघडल्यानंतर म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर आता 2 सेक्शन आहेत. एक उजवी साईड, डाव्या साईडला किचन आहे. उजव्या साईडला आत्ता मी जाते आहे. आणि इकडे आल्यानंतर हे बघा, मस्त इथे छान छान झाडं एकतर ठेवली आहेत, सुंदर पक्षी आहेत इकडे. आणि हा सोफा यार, म्हणजे काय, कित्येक स्पर्धक यांची इच्छा असते बिग बॉसमध्ये यायची, या सोफ्यावर बसायची, इकडे येऊन गेम खेळायची, एक छान करिअरची पुन्हा सुरुवात करायची. ॲक्च्युली अनेकांचं स्वप्न असतं आणि त्याच्यापैकी काही 16-17 जणांचं असे स्वप्न पूर्ण होतं. तर हा तो सोफा खूप मस्त. इकडे पण बघा, इकडे पण सगळे की होल्स जे आपल्या दारांना असतात, की होल्स ते दिसत आहेत. तिथे पण डोळे आहेत. खूप मस्त कुशन्स येते. आणि ना एक मस्त गोष्ट मी तुम्हाला आता दाखवते, जी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितली असेल, ती म्हणजे इकडे ही एक नवीन रूम यंदा इंट्रोड्यूस होतीये आणि एवढी भारी बनवली आहे त्यांनी रूम, एकदम एस्थेटिक. या इकडे तर तुम्ही जेव्हा आतमध्ये येता बिग बॉसच्या घरामध्ये उजव्या साईडला जाता, तिकडे ही रूम आहे. आता जे मी मगाशी बघितलं ना, त्याच्यावरनं मला एक अंदाज आला की या रूममध्ये कॅमेरा नाही आहे. पण हे बिग बॉस मराठीचं घर आहे, हे बिग बॉसचं घर आहे, असं होणारच नाही की इकडे कॅमेरा नाही आहे. दिसताना दिसतंय की इकडे कॅमेरा नाही आहे, पण 100% कुठेतरी हिडन कॅमेरा असणार. इतकी भारी रूम आहे. खूप सुंदर पेस्टल कलर्स इथे वापरले. तिथलं झुंबर बघा, मस्त हे पेस्टल कलर आहेत. हा छान खूप फ्लोरल सोफा चेअर आहे ही. मागे पण बघा, मी सांगते जेवढे कंटेस्टंट येतील ना, त्यांचे इतके भन्नाट फोटो मिळणार आहेत ना त्यांना. कमाल, इतकं सुंदर केलंय. इकडे ना, हा बघा, इकडे पण दरवाजा दिसतोय, दरवाजाचा शेप आहे. आता हा दरवाजा आहे का काय, आय डोंट नो. आणि इकडे छान कॅन्डलचा सेटअप आहे. ॲक्च्युली कशासाठी या रूमचा वापर होणार आहे माहीत नाही. गॉसिप तर अर्थात होईल, बट काय टास्कमध्ये काही वापर आहे का अजून काही माहीत नाही. कारण आत्ता इकडे जर तुम्ही बघितलं तर इझिली व्हिजिबल असं कॅमेरा कुठेच नाही आहे. हे बघा, इकडे मस्त, म्हणजे ॲक्च्युली ना या रूमची थीमच फ्लोरल आहे. सगळीकडे फुलं आहेत, सगळीकडे. अशी ही आहे रूम. मला ही खूप आवडली यार. मी जर स्पर्धक म्हणून आले ना, तर मी खूप वेळ घालवीन या रूममध्ये. सो जेव्हा ही रूम संपली इथे, हां एक छोटीशी रूम आहे, या रूममधनं जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा ऑफकोर्स हा कॅमेरा तुमचं स्वागत करतोच. इकडे ना बाजूला अजून एक दरवाजा आहे, हे बघा. आणि हा ना रोटेशनवाला दरवाजा आहे, रोटेट होतो. इकडनं भन्नाट सरप्राइजेस, भन्नाट धक्के मिळू शकतात. आय डोंट नो. हे बघा, आणि ह्याला तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघा किती मस्त केलं. वाईड अँगलनी बघा, याचं स्ट्रक्चर किती सुंदर दिसतंय ते. आणि हा डोळा अगेन नजर आहे तुमच्यावर. आता इकडे बघा, सोफ्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध बाजूला, म्हणजे जिथे आपल्याला या कार्यक्रमाचे होस्ट अभिनेते रितेश देशमुख दिसतात, तो हा TV, त्याच्यावरती एक कॅमेरा आणि हे असं सुंदर खिडक्यादारं असणारं. आणि ना या घरातली एक मस्त गोष्ट जी मला खूप जास्त आवडली, जी मला एक तर माझं प्राण्यांवर खूप प्रेम आहे आणि मी घरामध्ये जेव्हा आले ना तेव्हाच मला असं छान बिबट्यांचे, वाघाचे, हत्तीचे फोटो दिसले आणि तेव्हा ॲक्च्युली सरेंडर पॉईंट होता. ओके, सो ही भिंत आपण बघितली, हा TV आपण बघितला. इकडनं इथे आल्यावर हे बघा, की होलचं स्ट्रक्चर आहे आणि ही आहे कन्फेशन रूम. ही आता बंद आहे ॲक्च्युली, इथे ॲक्सेस नाही आहे आम्हाला अजून. इथून आत गेलं की तिकडे मी तुम्हाला दाखवते, ती कन्फेशन रूम आहे. पण इथून नीट दिसते कारण समोर मिरर आहे. हे बघा, ही कन्फेशन रूम आहे, दिसत असेल कॅमेऱ्यात ही. देन आपण इकडनं जर गेलो तर इकडे तुम्ही बघा, एक बाल्कनी असते ना आपल्या घराला, त्याचा फील दिलेला आहे. की एक खिडकी
खिडकीच्या बाहेर ही सुंदर गॅलरी आणि त्याच्यामध्ये आलेली फुलं, असा एकदम मस्त फील इथे दिलेला आहे. आणि जे मी बोलले प्राणी, हे बघा इकडे वाघोबा दिसतोय, इकडे पण वाघोबा आहे आणि असे खूप 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 प्राणी आहेत. सुंदर मस्त केली आहे ही भिंत, किती ती बघतानाच इतकी छान वाटते. आय डोंट नो, मला नेहमी प्रश्न पडतो की इतकं छान जेव्हा घर असतं, इतक्या छान वाईब्स असतात, तेव्हा माणसं कशी भांडू शकतात. बट अगेन या घराची एक एक वेगळी वाईब आहे, एक वेगळी सायकी आहे. त्याच्यामुळे जेव्हा 15-20 डोकी एकत्र येतात तेव्हा होऊ शकतात भांडणं. मी तुम्हाला ती भिंत दाखवली जिथे मस्त गॅलरीचा फील आहे. त्याच्याच बाजूला ही एक रूम आहे जी मी मगाशी म्हणाले की ही नवीन रूम इथे इंट्रोड्यूस करण्यात आली आहे. काय या रूमचा वापर आहे, कशासाठी ही वापरली जाणार आहे, अजून तरी त्याबद्दल काही आयडिया नाही आहे. 11 तारखेला जेव्हा प्रीमियर होईल या कार्यक्रमाचा रात्री 8 वाजता तेव्हा कळेल या घराचा वापर काय. याचं झुंबर बघा, या रूममध्ये लावलेलं झुंबर किती सुंदर आणि किती विचार करून केलेल्या गोष्टी आहेत. आणि पूर्णपणे सेन्सरनी उघडणारा हा दरवाजा, मॅन्युअल काही नाही आहे, सेन्सरनी उघडतो हा दरवाजा. आणि इकडे पण छान फ्रेम्स लावलेले आहेत. सो माझा कॅमेरामन आत बाहेर करते म्हणून दरवाजा चेंज होत आहे. सो या अशी ही मस्त छान नवीन रूम इथे इंट्रोड्यूस केली आहे. 2 आहेत, ही एक आहे आणि ती मी मगाशी तुम्हाला दाखवली. हे सगळं हॉलमध्ये. उजवी साईड मी तुम्हाला दाखवली घरामध्ये एंट्री केल्यावर. आता आपण जाऊया डाव्या साईडला. सगळ्यात पहिले जे डोळ्यासमोर दिसतं ते म्हणजे हे डायनिंग टेबल. मोठंच्या मोठं मस्त हे डायनिंग टेबल आहे, हिरव्या रंगाच्या खुर्च्या. आणि तुम्ही बघाल ना, प्रत्येक खुर्चीच्या मागे आणि पुढे सुद्धा चाव्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. खुर्चीच्या मागे आणि पुढे पण चाव्यांचं चित्र आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. आणि हे मस्त हा डायनिंग एरिया गोल्ड कलर किंवा सोनं, गोल्ड कलरचा वापर खूप आहे. इथे बघा, इथे आतमध्ये पण एक मोठी चावी आहे याच्या आतमध्ये, बघितलं तुम्ही तर. त्याच्यानंतर केळी, सफरचंद, फळं ठेवली आहेत सोन्याची. वा वा. ह्याच्या आत एक भारी चावी आहे. असा हा मस्त आणि मोठा असा डायनिंग टेबल आहे हे. इकडे बघा, ह्या भिंती बघा, मस्त पक्षी, छान सुंदर भारी वॉल, हे बसण्यासाठी सोफे. वा वा. इकडे या. म्हणजे किती बोलू या घराबद्दल आणि किती नाही असं झालं आहे. पण ॲक्च्युली जेन्युअनली हे घर आहे ना, ही अनुभवण्याची गोष्ट आहे किंवा हे व्हिज्युअली बघण्याची गोष्ट आहे. हे बघा, इकडे बघा, या आतमध्ये इकडे अनेक मस्त नवीन नवीन सध्या इथे भांडी दिसत आहेत. हे कॅशू ठेवायला. बरं, ह्यांनी इथे मिठाई लिहिलं आहे या डब्यावर. आणि आय एम नॉट व्हेरी मच शुअर की इकडे मिठाई मिळते का, बिकॉज तुम्हाला जे काही लक्झरियस गोष्टी खायच्या आहेत किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी हव्या आहेत त्या इथे कमवाव्या लागतात, ह्या डिरेक्टली मिळत नाहीत. बिस्किटचा डब्बा, रोटी बॉक्स, ब्रेड. आणि ना एक खूप म्हणजे अशा प्रकारचं किचन असेल तर कोण नाही स्वयंपाक करणार यार. खूप मस्त फील आहे या. आणि अनेक ठिकाणी वेगवेगळे ब्रँडिंगसुद्धा इथे केलेत, म्हणजे ऑल सेट आता हे प्रेक्षकांना दाखवायला. आणि इकडे फिल्टर, हा बघा, फ्रीज बघा. हा फ्रीज आहे, सध्या तो रिकामा आहे, पण त्याचा वॉलपेपर बघा. कोण म्हणेल इथे फ्रीज लावला आहे त्यांनी. सो फ्रीजच्या वर पण पक्षी आहेत. आणि इकडे छान झाड आहे, ज्याला संत्री आली त्या झाडाला. इथे दरवाजाचं एक मस्त पोस्टर. वाव, पक्षी. सो हा एकच सेक्शन मी दाखवला. आता आपण दुसरं सेक्शन बघूया या घरातलं. तर इकडे ना गॅस सेक्शन आहे, किचनचा ओटा. आत्ता हे सगळं फार सुंदर, छान, स्वच्छ दिसतंय, पण ॲक्च्युली जेव्हा कार्यक्रम चालू होईल तेव्हा आपल्याला कळणार आहे की किती पसारा इथे होतो. आणि ना तुम्ही इथे बघितलं ना तर या प्रत्येक दरवाजाचं टेक्स्चर बघा किंवा इथे वापरण्यात आलेले वॉलपेपर बघा, किती मस्त आणि छान पॉझिटिव्ह वाटत आहेत.
ॲक्च्युली गेलं सीझन बिग बॉसचं 60 दिवसामध्ये संपलं होतं. त्याचे वेगळे रिझन्स होते. यंदाचं सीझन हे 100+ डेज चालणार असं मी ऐकलं आहे. आय डोंट नो. इथे बघा, हा आहे किचनचा ओटा. इथे मी एक एक गोष्टींपासून सुरुवात करते. हे बघा, सिनेमन स्टिक्स असं लिहिलं आहे. याच्यामध्ये सिनेमन ठेवायचं आहे. बे लिव्स, हो. आणि इकडे पण अनेक, ॲक्च्युली स्टोरेज आहे सगळं. आणि हा असा आहे तर किचनचा ओटा आणि मेन शेगडी. आता ही भांडी सगळी रिकामी आहेत. 11 तारखेनंतर गॉसिप शिजणार आहे, एकमेकांमधले वाद शिजणार आहेत. आणि ॲक्च्युली तुम्हाला पण खूप उत्सुकता असेल ना की कोण जात आहे बिग बॉसच्या घरात. तर असा हा हॉल एरिया आहे. या हॉलमध्ये तुम्ही आलात की उजव्या साईडला सोफा वगैरे सगळं आहे. या साईडला किचन सेक्शन आहे. तर असं सुंदर किचन सेक्शन. या किचन सेक्शनचं कार्पेट बघा, इकडे पण दारं खिडक्या आहेत. या कार्पेटवर पण त्यांनी दारं खिडक्या आहेत. म्हणजे ती जी थीम आहे, दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार, हे एक एक पावलावर त्यांनी केलं आहे. तर आहे हा असा हॉल एरिया. अनेक गोष्टी ना या घराची रचना करताना ठरवल्या असतात की काय थीम आहे, कशा प्रकारच्या गोष्टी आहेत, स्पर्धक कोण आहेत किंवा कंटेंट काय आहे, असा खूप विचार केला जातो. आणि जेन्युनली ज्यांनी हा सेट बनवला आहे ते उमंग कुमार यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. खरंच त्यांना सलाम. काय रचना केली. हा जो दरवाजा आहे ना, इथून आत वॉशरूम आहे आणि इतकं भन्नाट वॉशरूम बनवलं आहे त्यांनी. या माझ्याबरोबर आतमध्ये. म्हणजे असं जर वॉशरूम असेल तर काय, खूप मस्त वॉशरूम आहे. आणि हे बघा, घड्याळ आहे तिकडे. खरं घड्याळ नाही आहे पण अशी खूप घड्याळं लावली आहेत. एक ॲस्थेटिक फील असतो ना, तसा फील दिला आहे इकडे या वॉशरूमला. इकडे मस्त पेंटिंग्स लावल्या आहेत छान. आणि ना वाईब्स इतक्या सुंदर आहेत ना या घरामध्ये. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. जे काही प्रत्येक ठिकाणी लाईट्स लावल्या आहेत, ज्या प्रकारचे झुंबर लावले आहेत ना, मी प्रेमात पडली आहे त्याच्यात जेन्युअनली. हे बघा, इकडे बघा किती छान लाईट्स आहेत इकडे. सो हा वॉशरूमच्या बाहेरचा एरिया आहे. 2-4 वॉशरूम्स आहेत तिथे. आणि त्याच्या बाहेर हा मस्त एरिया आहे. इकडे बघा, गोल्ड कलरच्या बऱ्याच गोष्टी आहेत. ॲक्च्युली डायनिंग टेबलवरच्या पण छान गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पण बघा किती मस्त लावलेत झुंबर्स. 800 खिडक्या 900 दारं. आणि ना ती जी टॅगलाईन आहे ना, दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार, जेन्युअनली कित्येकांचा नशिबाचा गेम पालटणार आहे या सीझन नंतर. आणि खूप जास्त अपेक्षा आहेत यंदाच्या सीझनकडनं. हा सोफा पण छान आहे. ॲक्च्युली इकडे ना आता मी जवळजवळ 3ऱ्यांदा येते आहे बिग बॉसच्या घरात, म्हणजे कव्हर करण्यासाठी. अनेकदा असं होतं की खूप सामान रिपीट झालेलं बघायला मिळतं किंवा ते वेगळ्या प्रकारे रिपीट केलं जातं. पण यंदाच्या सीझनमध्ये मी बघते की रिपिटेशन प्रॉपर्टीचं खूप कमी आहे, जेन्युअनली खूप कमी आहे. आणि सगळं नवीन आणि इतकं म्हणजे रिफ्रेशिंग त्यांनी केलं आहे ना, खूप मस्त आहे. 11 तारखेपासून मजा येणार आहे आता. चला या. तर असा आहे वॉशरूम एरिया. आता मी आहे या घराच्या बेडरूममध्ये. आणि जर तुम्ही बघितलं ना, अगदी वेगळं, एकदम सुंदर आणि आजवर कधीही न पाहिलेला बेडरूमचा सेटअप इथे बघायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या सीझनमध्ये बंक बेड्स पाहिले नव्हते. इकडे यावी बंक बेड्स आहेत 2. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. त्याच्यानंतर जर मी इकडे गेले तर ना, या अख्ख्या बेडरूममध्ये फक्त एक सिंगल बेड आहे. एक सिंगल बेड. म्हणजे इमॅजिन करा, दरवेळी साधारणपणे सिंगल बेड कोणाला मिळणार यावरनं वाद असतो. एक सिंगल बेड असल्यावर काय होईल मी सांगूच नाही शकत. सो या साईडला 1 2 3 4 बेड्स आहेत. आणि तुम्ही ह्याच्या वरती बघितलं ना, जिथे बघू तिथे आपल्याला दारं बघायला मिळत आहेत. आणि सुंदर टेक्स्चर आहे. इकडे कॅमेरा तर आहे ऑफकोर्स. सो या साईडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डिझाईन्स बघा. इकडे बघा, सगळीकडे डोळे आहेत प्रत्येक ह्याच्यावर, की नजर आहे तुमच्यावर. सो असं हे एक साईड सेक्शन आहे. त्याच्यानंतर मी तिकडे गेले त्या साईडला, तर इकडे आपल्याला जरा
वेगळ्या चादरींचा कलर दिसतोय. इकडे जाऊया आता. आणि ना इतकी क्यूट गोष्ट, सगळ्यात मस्त गोष्ट काय माहिती आहे, हे सगळे प्राण्यांचे पोस्टर्स, कुत्रा, मांजर, हत्ती, इतके गोड हे सगळे फोटो लावलेत ना इथे. खूप सुंदर वाटते ही फ्रेम. आणि या साईडला ना 3 बेड्स आहेत. सो हे असं आहे. देन ऑफकोर्स आरसा या इकडे. इकडे बघा, इथे सगळीकडे फक्त दरवाजे दिसत आहेत. आठशे खिडक्या, 900 दारं असं आहे. आणि याच बेडरूममध्ये कॅप्टन रूम सुद्धा आहे. कॅप्टन रूम आपण बघणार आहोत, पण त्याआधी एक मस्त गोष्ट मी तुम्हाला दाखवते. ती म्हणजे काय गोष्ट माहिती आहे ती, इकडे ना जे झुंबर आहे ते चाव्यांचं झुंबर आहे. आता ऑफकोर्स 900 दारं म्हटल्यावर त्यांना चाव्यात असणार. तर जर आपण हे झुंबर बघितलं तर हे बघा, सगळं चाव्यांचं मस्त छान असं भारी एकदम झुंबर बनवलं आहे. आणि त्याच्यामध्ये लाईट्स आहेत ऑफकोर्स. आणि त्याच्या खाली हा ओव्हल शेपचा छान सोफा. पण यावेळी ना घराची खासियत मी तुम्हाला सांगते. प्राण्यांचे फोटो म्हणा किंवा डोळे म्हणा, सुंदर आर्ट म्हणा, हे सगळं आहे. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट बघाल ना तर त्याच्यावर चावी दिसते आपल्याला. अगेन 900 दारं, ते झुंबर पण तसंच आहे. अजून मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे जिथे तुम्हाला या चाव्या दिसतील. एकंदरीत जे काही भारी केलेलं आहे. आणि आपण कॅप्टन रूमच्या आतमध्ये जेव्हा येतो ना तेव्हा तिथे सुद्धा एक मस्त लाल कलरचा सोफा आहे. अशा प्रकारे ही कंटेस्टंटसाठी बेडरूमची व्यवस्था आहे. आणि याच बेडरूममध्ये कॅप्टन रूमसुद्धा आहे. तीसुद्धा यावेळी वेगळी करण्यात आली आहे. म्हणजे मी या घराचा कॅप्टन आहे, मी आठवडाभर हे घर रूल करणारे, हा जो फिलिंग असतो ना एका माणसाला येणारा जो फील असतो तो जेन्युनली या कॅप्टन रूममध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सो आता ही कॅप्टन रूम कशी आहे मी तुम्हाला दाखवते. जाऊया आपण माझ्याबरोबर आता कॅप्टन रूममध्ये. सो याच बेडरूममध्ये ना कॅप्टन रूमसुद्धा आहे. इकडे या माझ्याबरोबर. आतमध्ये आल्यास एक मस्त एका डॉगची, एका कुत्र्याची प्रतिकृती ते बनवली आर्टिफिशियल. आत आल्या आल्यास तुमचं स्वागत ही व्यक्ती करणार आहे. सो असं आहे. नंतर इकडे सुद्धा एक गुलाबी रंगाची खुर्ची आहे बसायला. कॅप्टन रूम ही साधारणपणे ज्या ग्रुपचा कॅप्टन बनतो त्यांच्यासाठी गॉसिपची, उणीधुणी काढण्याची रूम असते. आणि यावेळी अशी खूप लॅविश, खूप मस्त, इथे पण एक सोफा दिलाय बसायला, इकडे पण एक खुर्ची दिली आहे बसायला. अशा प्रकारे लॅविश. इकडे पण एक छोटंसं सेक्शन आहे, आतमध्ये जागा आहे. आणि हे वॉशरूम आहे कॅप्टन रूमचं. सो कॅप्टन रूममध्ये हे वॉशरूम आहे, जे वापरायची परमिशन फक्त कॅप्टनला असते, अजून कोणाला नसते. इकडे बघितलं तर बघा, मस्त गोल्डन कलरमध्ये हे सुंदर असं डिझाईन केलंय. आता या बेडचा तुम्हाला मी वाईड लुक दाखवते, किती सुंदर केलाय बघा. सो हा कॅप्टन रूम मधला बेड आहे. मरून कलरच्या बेडशीट्स, कम्फर्टर. मागे पण बघा किती मस्त केलेलं आहे या भिंतीवर. अशी ही कॅप्टन रूम आहे. युजली ना कॅप्टन कोण होणार याच्यासाठी इतकी चढाओढ असते, सगळे टास्क त्याच्यासाठी होतात. आणि नंतर जो कोणी एक माणूस जिंकतो त्याला याची दावेदारी दिली जाते, त्याला ही कॅप्टन रूम दिली जाते आठवड्याभरासाठी. पण ती आपण बघतो गॉसिपसाठी, भांडणासाठी, अनेक गोष्टींसाठी वापरली जाते. सो अशी ही कॅप्टन रूम आहे. बेडरूम मी तुम्हाला दाखवलं. आता आपण दुसऱ्या सेक्शनकडे जाऊया, या माझ्याबरोबर. आणि इकडे चला, तुम्ही बघा, इकडे पण मस्त काय काय छान फ्लावर पॉट्स आणि छान गोष्टी ठेवल्या आहेत. मी जे मगाशी म्हणाले ना एंट्री केल्या केल्या, तर हा बघा, एंट्री केल्या केल्या हा मस्त सोफा आहे लाल कलरचा इकडे. तर अशी ही मस्त बेडरूम आहे. आणि त्या बेडरूमच्या आतमध्येच कॅप्टन रूम आहे. असं सगळं आहे.